आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थात BMCच्या मुख्यालयातच एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे। संपूर्ण मुंबईच्या आरोग्याची काळजी घेणारी, गल्लोगल्लीतील हॉटेल्स आणि स्टॉलवर कारवाई करणारी मुंबई महापालिका स्वतःच्याच मुख्यालयातील उपाहारगृहाची अर्थात कॅन्टीनची स्वच्छता राखण्यात मात्र सपशेल अपयशी ठरलं आहे। आणि या प्रकरणाला वाचा फोडली आहे ते आपल्या कडक आणि धडक कारवाईसाठी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी। चला तर मग सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया नक्की काय घडलं, ही कारवाई का झाली आणि या सगळ्या प्रकरणाची महापालिकेत कसे पडसाद उमटले आजच्या व्हिडिओमध्ये। कल्पना करा, तुम्ही एका अतिशय महत्त्वाच्या सरकारी कार्यालयात काम करत आहात किंवा कामानिमित्त तिथे गेला आहात। भूक लागल्याने तुम्ही तिथल्या अधिकृत कॅन्टीनमध्ये जाता, आवडीने कांदा भजी आणि ताक मागवता, परंतु ताकाचा घोट घेणार तोच त्यात तुम्हाला मेलेली माशी दिसते आणि कांदा भजी खाताना त्यात प्लास्टिकचा दोरा सापडतो। तुमची अवस्था काय होईल? अगदी हाच संतापजनक प्रकार मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये नुकताच घडला। या घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने अर्थात FDAने थेट महापालिकेच्या मुख्यालयात धडक मारली आणि हे कॅन्टीन चक्क सील केले। राज्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। कंत्राटदाराचा परवाना निलंबित करण्यात आला असून या कारवाईमुळे तुकाराम मुंढे पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। गुरुवारी सकाळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचले। त्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता मुख्यालयातील अधिकृत उपाहारगृहावर अर्थात कॅन्टीनवर कारवाईला सुरुवात केली। हे कॅन्टीन कमल केटरर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराद्वारे चालवले जात होते। ही कारवाई एका रात्रीत झालेली नाही, यामागे एक मोठा घटनाक्रम आहे जो समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। चला तो सविस्तर सांगतो। सर्वप्रथम पहिली तपासणी आणि दुर्लक्ष 8 जून 2026 या प्रकरणाची सुरुवात झाली ती 8 जून रोजी FDAने या कॅन्टीनची नियमित तपासणी केली होती। त्यावेळी अधिकाऱ्यांना तिथे स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव आढळला होता। FDAने कंत्राटदाराला तब्बल 31 त्रुटींची अर्थात डिफेक्ट्सची एक यादी दिली होती आणि सुधारणा सूचना बजावली होती। मात्र सरकारी कामं आणि कंत्राटदारांचा निष्काळजीपणा यानुसार कमल केटरर्सने या नोटिशीला केराची टोपली दाखवली। त्यांनी ना यावर काही खुलासा केला ना कोणतीही सुधारणा केली। द्वितीय, ताकात माशी आणि भजीत प्लास्टिक। कंत्राटदारांचा हा निष्काळजीपणा सुरू असतानाच नुकताच एक किळसवाणा प्रकार समोर आला। कॅन्टीनमध्ये एका ग्राहकाला दिलेल्या ताकाच्या ग्लासात चक्क एक माशी आढळली। इतकंच नाही तर कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा धागा सापडला। महानगरपालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या आरोग्याशी हा थेट खेळ सुरू होता। तृतीय, तुकाराम मुंढे यांची एंट्री आणि 22 जुलैची पुनर्तपासणी। ही बाब जेव्हा FDA आणि तुकाराम मुंढे यांच्या कानावर गेली तेव्हा 22 जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे पथक पुन्हा एकदा तपासणीसाठी कॅन्टीनमध्ये दाखल झाले। या पुनर्तपासणीमध्ये जे समोर आले ते फार धक्कादायक होते। 8 जून रोजी ज्या 31 त्रुटी काढण्यात आल्या होत्या त्यापैकी एकही त्रुटी सुधारण्यात आलेली नव्हती। 31 पैकी 31 त्रुटी जशाच्या तशा कायम होत्या। या त्रुटी नेमक्या काय होता, चला तेही सांगतो। सर्वप्रथम, माशांचा प्रादुर्भाव। स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर माशा घोंगावत होत्या। द्वितीय, अस्वच्छ परिसर। जिथे अन्न तयार केले जाते आणि हाताळले जाते तो संपूर्ण परिसर अत्यंत अस्वच्छ होता। तृतीय, उपकरणांची दुर्दशा। अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी उपकरणं आणि परिसराची पुरेशी देखभाल केली जात नव्हती। चौथं, तापमान नियंत्रणाचा अभाव। अन्न साठवण्यासाठी आवश्यक असलेली तापमान नियंत्रण प्रणाली अर्थात टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम सदोष होती। पाचवं, नोंदीचा अभाव। स्वच्छतेबाबत ज्या नोंदी ठेवणे बंधनकारक असते त्याचा पूर्णपणे अभाव होता। हे सर्व पाहिल्यानंतर FDAने थेट कडक पाऊल उचलले। 22 जुलैपासून परवाना निलंबित करण्यात आला आणि गुरुवारी सकाळी ते उपाहारगृह पूर्णपणे सील करण्यात आले। महानगरपालिकेची कॅन्टीन सील झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि याचे थेट पडसाद महानगरपालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या अशा स्थायी समितीच्या अर्थात स्टँडिंग कमिटीच्या बैठकीत उमटले। गुरुवारी झालेल्या या बैठकीत जोरदार खंडाजंगी पाहायला मिळाली। स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे
यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। एवढी मोठी कारवाई होऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना दुपारपर्यंत कोणतीही माहिती दिली नव्हती। बैठकीत उपस्थित असलेले प्रमुख कामदार अधिकारी सुनील जांगळे यांना जेव्हा सदस्य राजश्री शिरवडकर यांनी या कारवाईबद्दल विचारणा केली तेव्हा जांगळे यांना कोणतेही उत्तर देता आले नाही। प्रशासनाचा हा गोंधळ पाहून संतप्त झालेल्या अध्यक्ष शिंदे यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देऊन टाकले। मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणातून दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात। पहिली म्हणजे दिव्याखाली अंधार। संपूर्ण मुंबईत साथीची आजार पसरू नये म्हणून रस्त्यावरील गाड्यांवर कारवाईचा बडगा उगारणारी महापालिका स्वतःच्याच घरात स्वच्छता राखू शकली नाही। ही मुंबईकरांसाठी अत्यंत चिंतेची आणि प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याचे महत्त्व। कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता थेट महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन कारवाई करण्याची हिम्मत एफडीएने दाखवली। तुकाराम मुंढे यांच्यासारखे निडर, प्रामाणिक आणि कामाशी एकनिष्ठ असणारे अधिकारी जर प्रत्येक शासकीय खात्यात असतील तर खऱ्या अर्थाने प्रशासनात सुधारणा होऊ शकते। नियमांची अंमलबजावणी ही सर्वसामान्यांपासून ते बड्या कंत्राटदारांपर्यंत सर्वांसाठी समान असली पाहिजे, हाच संदेश त्या कारवाईतून केला गेला। ही बातमी तुम्हाला कशी वाटली? स्वतःच्याच मुख्यालयात स्वच्छता राखून न शकणाऱ्या महापालिकेवर तुमचा कितपत विश्वास आहे? आणि तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईला तुमचा कसा पाठिंबा असेल यावर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।